नमस्कार. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री भरत भाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपण येथे आलो आहोत. भरत भाऊ, आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपल्या या प्रभागामध्ये खूप चर्चा चालू आहे की आपण 24 तास गाडी ड्रायव्हिंग धंद्यामध्ये असताना या उमेदवारीसाठी तुम्ही पात्र आहात, परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण 24 तास गाडी चालवत असून आपल्याला या राजकारणात येण्यासाठी का गरज वाटली? सर्वात पहिले जय शिवराय, जय भीम, जय मल्हार, जय संविधान. मला या राजकारणामध्ये येण्याची काही इच्छा नाही बघा, पण तरी पण माझ्या मित्रमंडळी जनतेने मला आवर्जून हे केलं आहे का तुम्ही एवढं समाजासाठी हे करता की शाळेची समस्या म्हणा, हॉस्टेलची समस्या म्हणा, कारण का तिथे हॉस्टेलचं बिल होतं त्यासाठी तुम्ही आवरत तुम्ही त्यांना भांडता हे करता, आवरून पोलिटिशियनचं म्हणा त्याचं पण तुम्ही हे करता, भांडण करता त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी तुम्ही हे करता. आणि यासाठी तुम्ही कोणत्याही पदावर नसताना तुम्ही एवढं कार्य करता. तुम्ही हेच इच्छा आमची इच्छा आहे की तुम्ही या राजकारणामध्ये यावे आणि हेच त्याच अनुषंगाने की मी या राजकारणामध्ये आलेलो आहे. पत्रकार साहेब, माझी अशी परिस्थिती आहे की मी माझे दुःख सांगू शकत नाही. हो साहेब, पत्रकार साहेब, मला माहित नव्हतं इथले राजकीय उद्योगपती लोक असे माझ्या पोटावरती पाय देतील म्हणून. अहो, मी एक ड्रायव्हर माणूस आहे हो, आणि मी या क्षेत्रामध्ये नवीन आलेलो आहे. मला पण असं माहित नव्हतं की माझं एक अशी परिस्थिती येईल म्हणून. माझ्या मित्रमंडळीच्या समाजाच्या सेवेसाठी मी इथं मध्ये उतरलो होतो. खरंच मला मी 10-15 गाड्यांचा माझा व्यवसाय बी होता. असं नाही मी पार्किंगचा सांभाळत होतो, ते पण माझ्या याच्यातून हिसकडून घेतलेली आहे. आणि मी आता तिथं हिसकडून घेतलेलीच आहे. आणि वरून मला माझे मी ज्या ठिकाणी मी 20 वर्ष काम केलं त्या ठिकाणी मला तिथून पण धमकी आली की तुला कामावून काढण्यात आलेलं आहे. मी काय करू आता? मी तरी पण माझ्या जनतेसाठी मी हे करतो की मी कधी हटणार नाही. मी जनतेसाठी लढणार आहे. आणि मीच हीच सांगतो की मी उपाशी गेलं तरी चालेल, पण मी ही लढा लढून दाखविणार आणि जिंकून दाखविणार. बस. जय भीम, जय संविधान, जय भारत.